सध्या जोरदार पाऊस आहे, त्यामुळे अचानक माथेरान जाण्याचा प्लॅन केला. माथेरान स्टेशनवर उतरल्यानंतर एक चहा प्यायलो, एक वडापाव खाल्ला आणि तिकडून टॅक्सी करून डायरेक्ट माथेरानच्या दिशेने निघालो. तिथे टॅक्सी पर पर्सन 120 रुपये घेते. माथेरानच्या गेटच्या इथे गेल्यानंतर तिथे एंट्री तिकीट घ्यावं लागतं आणि मग एंट्री मिळते. हा माथेरानचा मेन गेट आहे, जिथून एंट्री असते. इथे रिक्षासाठी लोक थांबले. इथे रिक्षा आहे किंवा इथे एक अशी घोडागाडी देखील मिळते, पण जास्त लोक इथं रिक्षाच जातात. पुढे पुढे घोडासाठी आहेत. सगळी लोक अशी चालत जातात आहेत. काय सुंदर आहे. ट्रेन येते, कदाचित ट्रेन येते. ट्रेनचा आवाज तर आले, माहिती आहे तुला. काय सुंदर आहे. युट्यूब नाही आहे. ट्रेन गेली. चला आता पुढे आपण जाऊ. तुम्ही जर माथेरानला येण्याचं जर प्लॅन करताय आणि तुम्ही जर गुगल पे फोन पे वापरत असाल तर इथे जे आहे नेटवर्क नसल्यामुळे गुगल पे फोन पे चालणार, त्यामुळे सुट्टे पैसे घेऊन या. ऑनलाईन पेमेंट तुमचं होणार नाही. सुट्टे पैसे कॅरी करा. हेच खंडाळा पॉइंट माथेरान इथे पोहोचलो. फायनली इको पॉइंटला पोहोचलोय. किती धोका आहे, समोर काय दिसतच नाही. धोका आहे. Oh my God, it's amazing. सुंदर. इको पॉइंटला आल्यावरती असं ओरडणं कंपल्सरी आहे. मी जेव्हा लास्ट टाइम आलो होतो तेव्हा उन्हाळा होता. म्हटलं पावसात नाही म्हणून, पावसात नाही इतकं अतिशय सुंदर आहे. नक्की या फिरायला पावसाचं, खरंच खूप मस्त आहे. समोरचं पर्वत दिसत नाही, डोंगर दिसत नाही समोरचे, पूर्ण दुखायचं सगळीकडे. मस्त थंड थंड वार, थंडगार वारा. खूप मजा आहे. असे इथं घोडेवाले पण इथं उभे असतात. कोणाला घोड्यानं जायचं असेल तर घोडे आहे तिथे. खूप भिजलोय आणि थोडासा चहा पितो. एका हॉटेलमध्ये आलो चहा प्यायला. गरमागरम चहा आणि मस्त पाऊस पडतोय. वा.
हॉटेलमध्ये आला जेवायला. पुढचा व्हिडिओ जेवणाचा असेल. पेट पूजा पाहिजे. बघूया काय आता द्यायचं. मेन्यूमध्ये हे सगळं आहे. त्यातलं काहीतरी एक मागवणार होतं. बघूया माझ्या बजेटमध्ये काय आहे. जे माझ्या बजेटमध्ये असणार ते मागवणार. फायनली मिसळ आलेली आहे. मिसळपाव मागवला. ते त्यावर छान करायचे. त्यामध्ये असं कांदा टाकायचा. मिक्स करायचं. खायचं बस. पण मामा 2-4 आता फायनली सगळं फिरून झालंय. आता घरी जायचं. आता घरी सगळं फिरून झालं. आता घरी जायचं आहे. खूप मस्त आहे पावसात ना माथेरान. खूप सुंदर आहे. माथेरान सगळं फिरून झालेलं आहे. आता घरी जाणार. इथून माथेरानला जाण्यासाठी असे घोडे पण आहेत. तुम्ही घोड्याने जाऊ शकता किंवा त्या बाजूला रिक्षा पण आहेत. रिक्षाने पण जाऊ शकता. पण इथून जवळ आहे. इथून माझ्या मते चालत जरी गेलात तरी जवळ आहे.